मोबाईल देऊन जर मुलांना जेवू घालता, मोबाईल घेऊन मुलांना गुंतवून ठेवता, तर तुम्ही मुलाला निव्वळ दारू पाजत आहात. तुमच्या दारूची बॉटल दिली असंच समजायचं. इतका परिणाम मोबाईलचा लहान मुलांच्या याच्यावर होतो. नाती सोशल मीडियावर बनवू नका. कुठलं एडिटिंग असो, तुम्हाला कोणी व्यक्ती आवडो न आवडो, काम म्हणजे आयुष्य नाही. काम कितीही चांगलं आवडीचं असलं, याच्यावर माझं बरंच बोलून झालं या विषयावर, की काम कितीही आवडीचं असलं तरी ते तुमचं आयुष्य होऊ शकत नाही. मला ना खूप डिप्रेशन आलंय, सारखे मूड स्विंग्स होत असतात. मला ना खूप स्ट्रेस आलाय, अशी वाक्य तुमच्या कानावरही सारखी पडत असतील. या सगळ्या गोष्टी या मानसिक आरोग्याशी निगडित आहेत. आता सर्दी खोकला ताप झालं की आपण एखादी गोळी घेतो किंवा डॉक्टरांकडे जातो, पण मानसिक आरोग्य बिघडलं तर नक्की काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. लोकसत्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत डॉक्टर वृषाली राऊत आहेत. या आपल्यासोबत मानसिक आरोग्य या विषयावर गप्पा मारणार आहेत. नमस्कार डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू प्रियांका. मी आता जसं म्हटलं की सर्दी खोकला ताप झाला तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या शारीरिक आरोग्य बिघडलंय किंवा आपल्याला त्रास होतोय. तर मानसिक आरोग्य बिघडलंय हे असं आपल्याला कसं लक्षात येतं? कारण बऱ्याच जणांना मानसिक आरोग्याबद्दल माहितीच नसतं. तर मानसिक आरोग्य हा सध्या सगळीकडे चर्चेला जाणारा विषय आहे. पण लोकांना मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय याची अजूनही कल्पना नाहीये. लोकांना मानसिक आजार म्हटलं किंवा मानसिक आरोग्य म्हटलं तर वेडेपणा असं वाटतो. तर ते थेट मॅडनेस किंवा वेडेपणा किंवा संपूर्ण बॅलन्स जाणं अशा गोष्टींशी मानसिक आरोग्याचा संबंध जोडतात. पण मानसिक आरोग्य म्हणजे यात दोन प्रकार येतात. एक तर मानसिक आजार असणं म्हणजे सिझोफ्रेनिया म्हणजे छिन्न मनस्कता किंवा बायपोलर डिसऑर्डर, किंवा ज्याप्रमाणे भूलभुलैयामध्ये विद्या बालनचं जे एक कॅरेक्टर दाखवलं आहे त्याला जो डिसोसिएशनचा आजार दाखवला आहे, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर पण म्हणतात त्याला, तशा पद्धतीचे आजार हे गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार धरले जातात. आणि ते सर्वसामान्य लोकांमध्ये त्याची तीव्रता किंवा त्याचं जे पर्सेंटेज आहे हे कमी प्रमाणात आहे. आपण ज्या मानसिक आरोग्याबद्दल आज बोलतो आहे ते म्हणजे तुमच्या रोजच्या जगण्यातला मूड. तुमचा मूड कसा आहे? तुम्हाला रोज आनंदी वाटतं का? तुम्हाला रोज कामाला यायची इच्छा होते का? तुम्हाला प्रेरणा आहे का की मी रोज उठावं आणि ऑफिसला जाऊन छान काम करावं? तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत मिक्स होण्याची इच्छा होते का? मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणं किंवा छंदाला वेळ देणं किंवा तुमच्या स्वतःच्या आरोग्यावर काम करणं, नवीन काहीतरी शिकणं, जे काही करिअर करता आहात किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर त्याच्यात अभ्यास नीट करणं किंवा करिअरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघणं, ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे जो मूड असतो, एक चांगला मूड, एक सकारात्मक मूड, त्याला आपण मानसिक आरोग्य धरता येईल. आणि जेव्हा हा मूड बिघडतो तेव्हा मग आपल्या ह्या सगळ्या बाबींवर मी जे आत्तापर्यंत बोलले आहे त्याच्यावर परिणाम होतो. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली सुरुवात होते ती झोपेपासून. आपला जेव्हा केव्हा मूड बिघडतो, आपली चिडचिड व्हायला लागते, आपल्याला आजूबाजूच्या लोकांवरती चिडचिड निघते आणि आपल्या शारीरिक हालचालींमधून ती चिडचिड किंवा ती चिंता, ती भीती लोकांना पण जाणवायला लागते. आपल्या कामात चुका होतात. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप नीट लागत नाही. एक तर आपण लवकर झोपू शकत नाही, झोपलो तर अधेमध्ये जाग येते किंवा कधीतरी पहाटे जाग येते आणि मग झोपच लागत नाही. तर झोपेचा प्रॉब्लेम जर असेल तर तो मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं पहिलं लक्षण आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. याच्यासोबत मग दुसरे प्रॉब्लेम्स येतात. मग आता तुम्हाला जर झोप लागत नसेल तर अर्थात त्याचा तुमच्या भुकेवर परिणाम होणार. मग भूक नाही, मग वेळेवर जेवण नाही, मग त्यांनी वजनाचं कमी जास्त होणं, हे प्रकार होतात. याच्यासोबत तुमच्या कामातल्या चुका वाढणार, तुमचा कामातला फोकस कमी होणार आणि या सोबतच तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत, जी नाती आहेत, त्यांच्यावर याचा परिणाम जाणवायला लागतो. तुम्ही एक तर एकटे राहायला लागतात कारण तुम्हाला जाणवतं की तुम्ही फार चिडचिड करता आणि लोक तुम्हाला सहन करू शकत नाही किंवा तुम्हालाच तुमचा मूड सांभाळता येत नाही. तर या सर्व छोट्या छोट्या गोष्टींमधून आपलं मानसिक आरोग्य म्हणजेच आपला मूड, ज्याला मूड डिसऑर्डर प्रकार आहे, ज्यात डिप्रेशन येतं, एन्झायटी येते म्हणजे चिंतेचा
डोक्याचा आजार येतो, स्ट्रेस येतो म्हणजे ताण, आणि व्यसन येतात. तर हे 4 जे मी आता नावं घेतली आहेत, हे म्हणजे कोणाला असं वाटत असेल की मी रोज किंवा आठवड्यातून 4 वेळा ड्रिंक घेतो किंवा मी रोज सिगरेट पितो. म्हणजे माझ्याकडे येणारी जी काउन्सिलिंगला येणारी मंडळी असतात ती दिवसाला 2 पॅकेट सिगरेट संपवणारी सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला, काही लोक अतिशय चहाचं व्यसन असतं, ते 15-15 कप चहा पितात रोज, किंवा काही लोकांना सोशल मीडियाचं जे आता सॉफिस्टिकेटेड व्यसन म्हणता येईल, जे कोणाला काही दिसत नाही, की त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात की म्हणजे सोशल मीडियासोबत तुम्हाला पॉर्नचं जर अडिक्शन असेल किंवा यूट्यूब अडिक्शन असतं काही लोकांना, तर काही लोकांना वेब सिरीज, रील्स असतात, वेब सिरीजचं अडिक्शन असतं दिवसभरात, किंवा रात्री न झोपता ते अख्खी वेब सिरीज संपवतात, बिंज वॉचिंग ज्याला म्हणतात. तर हे सगळे जर विचित्र प्रकार आहेत ज्यात आपली झोप डिस्टर्ब होते, आपल्या जेवणाच्या वेळा डिस्टर्ब होतात, त्याच्यामुळे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो, आपल्या नात्यांवर परिणाम होतो, आणि ओव्हरऑल जे आहे आपली प्रोडक्टिव्हिटी किंवा कार्यक्षमता कमी होते, आणि त्याचा आर्थिक बाबींवर पण परिणाम होतो. तर हे सगळं मानसिक आरोग्य ढासळल्याचं ही लक्षणं आहेत. पण शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून जसं आपण व्यायाम करतो किंवा आहाराकडे लक्ष देतो, तर मानसिक आरोग्य आपलं व्यवस्थित राहावं म्हणून नक्की काय केलं पाहिजे? कारण बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज असतो की मानसिक आरोग्य, काही ताण आला किंवा डिप्रेशन आलं की लगेच व्यसन करायचं. तुम्ही आता जसं सांगितलं की सिगरेट ओढायची किंवा दारू प्यायची. तर मग मानसिक आरोग्य हे व्यवस्थित राहावं म्हणून व्यसन न करता आपण आपलं हेल्दी एक लाईफस्टाईल किंवा हेल्दी मेंटल हेल्थ आपली राहावी यासाठी काय करतो? मूड डिसऑर्डर किंवा मानसिक आरोग्याचे सध्या जे प्रचलित आजार किंवा प्रकार आहेत चलनामध्ये, त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ताण व्यवस्थित हाताळू न शकणे, ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रेस टॉलरन्स म्हणतात. तर तुमची जी विंडो ऑफ टॉलरन्स आहे ती जितकी कमी, तितके तुम्हाला ह्या गोष्टींचा त्रास जास्ती होतो. तुमचे जर संयम आणि ताण सहन करण्याची क्षमता किंवा अपयश सहन करण्याची क्षमता, नकार पचवण्याची क्षमता, या गोष्टी जर चांगल्या असतील तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधून ताण येणार नाही. उदाहरणार्थ, आता जे व्यसनांचं आता आपण जसं बोललो आहे, तर व्यसनं का लागतात? तर व्यसन हे एक कोपिंग मेकॅनिझम आहे. म्हणजे समजा मी एक पत्रकार आहे आणि मी छान त्याचं शिक्षण घेतलं आहे, परंतु माझा स्वभाव थोडा इंट्रोवर्ट आहे आणि मला लोकांशी मिक्स होता येत नाही, किंवा मला फार कमी लोकांसोबत जमवून घेता येतं, किंवा माझ्याकडे पीपल स्किल्सच नाही आहेत, मला लोकांना समजून घेता येत नाही. तर जर्नलिझम सारख्या प्रोफेशनमध्ये जिथे सातत्याने तुम्हाला लोकांसाठी काम करावं लागतं, लोकांसोबत काम करावं लागतं, तिथे जर माझा स्वभाव हा अंतर्मुख असेल किंवा इंट्रोवर्ट असेल, तो माझ्या कामाच्या ज्या एकंदरीत इफेक्टिव्हनेस आहे, कामाची जी गुणवत्ता आहे, त्याच्यावर तो परिणाम करेल. ह्याचा मला अर्थात ताण येईल. मग हा ताण आला तर मी काय करील? माझा मुख्य प्रश्न काय आहे की मला लोकांशी जुळवून घेता येत नाही, किंवा मला लोकांशी कसं वागावं, किंवा कमी लोकांसोबत मी कम्फर्टेबल असते. पण जर मी ह्या गोष्टीवर काम केलं की मला पीपल स्किल्स मी शिकून घेतल्या, मला लोकांशी कसं वागावं हे रिलेशनशिप मॅनेजमेंटचे काही कोर्सेस असतात, किंवा मी त्याच्याकरता कोचिंग घेतलं, समुपदेशन घेतलं, तर त्याच्यातून मला लोकांशी कसं हाताळायचं किंवा लोकांसोबत नातेसंबंध कसे हाताळायचे, ते संबंध प्रस्थापित कसे करायचे, त्यात विश्वास संपादन कसा करायचा, त्यात सातत्य कसं ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी जर मला आल्या तर अर्थात मला रोजच्या आयुष्यात रोज मी पत्रकारिता करताना मला जे प्रश्न येतील ते येणार नाहीत, आणि अर्थात त्याच्यामुळे ताणच कमी होईल माझा. त्यामुळे तुमचे ताणाचे कोणते आधी सोर्सेस आहेत किंवा ताणाचे स्रोत कोणते आहेत जिथून मला ताण येतो, किंवा समजा मी विद्यार्थी आहे आणि मी एका विशिष्ट विषयामध्ये इंजिनिअरिंग करते आणि एका विशिष्ट विषयात अडकले आहे, तर तो विषय मी त्याच्यावर लोक काय करतात की आता मला एखादा विषय जमत नाही तर लगेच एस्केप शोधतात त्याच्यातून, म्हणजे सुटकेचा मार्ग शोधतात, त्या प्रश्नावर उत्तर शोधत नाहीत. तर सुटकेचा मार्ग काय असतो की तुम्ही एखादा जो विषय आहे त्याच्या प्रोफेसरला जाऊन विचारा, त्याच्या नोट्स शोधा, ऑनलाईन युट्यूबवर काही मटेरियल असेल ते बघा. लोक काय करतात, सरळ सोशल मीडिया हातात घेतात, प्रश्नाचं उत्तर शोधत नाही. तिथून ताणाची सुरुवात होते. मग काय होतं, तो मूळ प्रश्न तुमचा मागे पडत जातो आणि तुम्हाला हळूहळू त्या प्रश्नापासून सुटका करण्याकरता जो आनंद मिळवण्याची सवय लागते, सोशल मीडिया असो, पॉर्न असो, किंवा
सिगरेटची सवय असो, विद्यार्थ्यांमध्ये असते, दारूची सवय असो, ही हळूहळू मग त्या सवयीचं रूपांतर होतं व्यसनामध्ये आणि मग त्याच्याशिवाय राहू शकत नाही. अर्थात त्याच्यातून दुसरे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मूळ प्रश्न आपला काय आहे, मला एखाद्या विषयाचा अभ्यास करणं, जो काही विषय XYZ तो जमत नाही. तर हे प्रथमतः समजून घेणं फार आवश्यक आहे की मला एखादी जर गोष्ट जमत नाही तर मला ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. ती शिकली की अर्थात मला ते करताना ताण येणार नाही. आणि शिकणं म्हणजे काय असतं की आपल्या मेंदूतले जे कनेक्शन असतात त्याचं आपण नवीन सर्किट तयार करतो. म्हणजे मला समजा आता स्विमिंग येत नाही, मला पोहणं येत नाही, तर मला पोहणं शिकायची इच्छा आहे, तर मला पोहणं कसं आपोआप येणार आहे का बडबड करून? नाही, मला जाऊन वारंवार पाण्यात पडून चुका करून त्यात प्रयत्न करावे लागतील. तसं मेंदूमध्ये माझ्या सर्किट तयार होतील आणि मी ती गोष्ट किंवा ती क्षमता, ती स्किल हे शिकेल. आणि हे कुठल्याही गोष्टीला लागू आहे. हे जर्नलिझममध्ये तुमचं जे आत्ता उदाहरण दिलं, आता रिलेशनशिप मॅनेजमेंट असो, एखादा विषय असो इंजिनिअरिंगचा, किंवा तुम्ही समजा सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, तुम्हाला कोडिंग जमत नाही आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीत तुम्ही अडकला आहात, ती असो, कुठलाही तुमचा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायचं, त्याच्यापासून जर तुम्ही सुटण्याचा आणि पळण्याचा प्रयत्न केला तर अर्थात तुमचं व्यसन वाट बघत असतं आणि व्यसन तुम्हाला गाठतं. आणि दुसरा एक मार्ग असा असतो की म्हणजे ताणातून जेव्हा मोकळं म्हणजे बाहेर जायला जातं माणूस, तर त्यावेळेला अर्थात व्यसनांमधून पण शारीरिक बदल होतात. म्हणजे सोशल मीडिया असो किंवा पॉर्न असो किंवा दारू सिगरेट असो किंवा अगदी लोक तंबाखू गुटखा बऱ्याच गोष्टी करतात. तर त्या व्यसन केल्यावर स्ट्रेस जातो असं वाटतं का? म्हणजे असतं का असं? तो जो स्ट्रेस जातो, ते जी त्याची स्ट्रेस घालवण्याची पद्धत आहे ती एकदम चुकीची आहे आणि ती शरीराला घातक आहे. म्हणजे अगदी आता मुलींना गोड खायची सवय असते, ती मला पण आहे थोडीशी. म्हणजे थोडं झालं किंवा PMS मध्ये अधिक कधीतरी मूड स्विंग्स खूप असले तर खाण्याची इच्छा जास्ती होते. तर मुली शक्यतो खाणं जे आहे प्रकार प्रिफर करतात, गोड खाणं प्रिफर करतात. याच्या विरुद्ध पुरुष हे चहा किंवा सिगरेट, कॉफी अशा गोष्टी प्रिफर करतात किंवा अल्कोहोल अर्थात. तर अर्थात आजकाल मुलींमध्ये पण अल्कोहोल आणि याचं प्रमाण वाढलं आहे आणि मुलींमध्ये पण व्यसनाचे प्रमाण खूप वाढतंय, विशेष करून पुण्यासारख्या शहरामध्ये. तर तेच आहे की तुम्हाला जो काही ताण आहे, ताण म्हणजे तो म्हणजे नक्की काय होतं, तुमची एक कॅपॅसिटी आहे एखादं काम करायची आणि त्या म्हणजे तुम्हाला समजा 5 किलो वजन उचलता येतं, पण तुम्हाला सांगितलं गेलंय की तुम्ही रोज 10 किलो वजन उचला. तुमची क्षमता तेवढी नाहीये किंवा तुमच्या गाडीला जायचं आहे 10 किलोमीटर, पण त्याच्यामध्ये तुम्ही आता 5 किलोमीटर जाईल एवढंच पेट्रोल टाकलंय. तर अर्थात गाडी तुमची 5 किलोमीटर पर्यंत जाईल आणि थांबून जाईल ना पेट्रोल संपल्यामुळे. तर पेट्रोल ही तुमची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे कॅपॅसिटी जेव्हा कमी असते आणि डिमांड्स तुमच्यावर जास्ती असतात त्यावेळेला तुम्हाला ताण येतो. तर हे जे गणित आहे डिमांड्स आणि ताणाचं, हे फक्त समजून घ्या. हे समजून घेतलं की तुमचा ताण कसा कमी करायचा याचा मार्ग तुम्ही शोधू शकता. आणि ताण आणि डिप्रेशन या सगळ्या गोष्टी आता जे वर्किंग आहे, जे जॉब्स करतात तर त्या लोकांमध्ये वाढतायत. तर मी असं म्हणजे ऐकलंय, मला माहित नाही खरं आहे की नाही, स्ट्रेस खूप आला की ऍसिडिटी, सर्दी वगैरे होते. तर मग मानसिक आरोग्य आणि शरीरावर कसा, म्हणजे मानसिक आरोग्य बिघडलं तर त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? माइंड बॉडी कनेक्शन हे आयुर्वेदामध्ये जसं सांगितलं आहे ते 100% खरं आहे. आणि ऍसिडिटी जसं आयुर्वेदात सांगितलंय की तुम्हाला जर पित्त वाढतं, कधी वाढतं, तुमचा स्वभाव खूप चिडचिडा असेल, तुम्ही खूप तापट असाल, तापट हा शब्द आहे त्याच्याकरता, तर तापट असाल, वारंवार राग येत असेल, तर त्यांनी शरीरातलं ऍसिड सिक्रेशन म्हणजे पित्ताचं प्रमाण वाढून तुम्हाला ऍसिडिटी, आणि म्हणून आज इव्हन सिगरेट स्मोकिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या शरीरातले जे आम्लपित्त जे प्रकार असतो तो वाढतो. कारण हीट असते ना, हीट वाढते आणि त्याच्यामुळे अर्थात तुमच्या शारीरिक आरोग्यावर त्याचा हळूहळू परिणाम होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे एकमेकांशी पूर्णपणे निगडीत आहे. ज्याला कोणाला वाटत असेल की बाबा मी व्यायाम करतो किंवा मी व्यसन करत नाही, तर मला पण मी म्हणजे पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे. मानसिक आरोग्य हा फार वेगळा विषय आहे. तो तुमचा रोजच्या मूडवर डिपेंड आहे. तुमचा रोजचा मूड, कुठलंही तुम्ही स्टिम्युलंट घेतल्याशिवाय तुम्हाला चांगलं वाटतं का? सकाळी उठलं की तुम्हाला चला आता काम करायला जायचं आहे, आज मित्रमैत्रिणींना भेटायचं आहे, किंवा जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचं मॅरिड लाईफ कसं आहे किंवा त्याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे, मुलांना वेळ द्यायचा आहे, जबाबदाऱ्या तुम्हाला कशा नीट पाळायच्या आहे, या बाबतीत जर तुमचा सकारात्मक मूड असेल
तर अर्थात तुम्ही चांगलं मानसिक आरोग्य एन्जॉय करत आहात. आणि जर मानसिक आरोग्य चांगलं असेल अर्थात तर त्याचा शारीरिक आरोग्यावर पूर्णपणे परिणाम होतो. कारण असं आहे की आत्महत्या ज्या वाढल्या आहेत आपल्याकडे, तर आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ते आणि हृदयविकार हे दोन्ही गोष्टींच्या लोकांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण म्हणजे खूप जास्त आहे. आता डिप्रेशन हे समजून घ्या परत एकदा. डिप्रेशन हे काय आहे? तर डिप्रेशन ही एक अशी अवस्था आहे ज्या वेळेला व्यक्ती एकटी पडत जाते आणि तिला फ्युचरमध्ये काही आशा आहे असं वाटत नाही. आणि ती शक्यतो मागे घडून गेलेल्या ज्या घटना असतात किंवा ज्या समजा एखाद्याचा पास्ट खूप चांगला असेल, एखाद्याची नोकरी खूप चांगली असेल, मग त्याचा किंवा व्यवसाय चांगला असेल, तो बंद पडला आणि त्याच्यातून त्याला निराशा सुरू झाली की अरे हे होतं, हे किती चांगलं होतं आणि आता माझा प्रेझेंट चांगला नाहीये. तर ती व्यक्ती पास्टमध्ये जास्त जाते आणि ती प्रेझेंटमध्ये जो ताण असतो त्याच्याशी ती कोपअप करू शकत नाही. आणि कोपअप करू शकत नाही म्हणून ती पास्टचा विचार जास्ती करते. किंवा एखाद्याचं ब्रेकअप झालं असेल तर ते ब्रेकअप समजा ते जास्ती क्लोज असेल आणि चांगली असेल ती रिलेशनशिप, तर ते पास्टमध्ये जास्ती मन पळतं आणि आठवणी येतात, परत परत चांगल्या आठवणी येतात आणि त्यांना वाटतं की पास्ट तर खूप चांगला होता, आता आपण चांगलो नाहीये. आणि अशा डिप्रेशनचे लोक शक्यतो एकटे असतात आणि एकटे राहिल्यामुळे ते व्यसनांकडे वळतात. आता याच्यावर एक खूप चांगला प्रयोग झाला आहे 70च्या दशकामध्ये, ज्यामध्ये रॅट पार्क असे 2 तयार करण्यात आले. डॉक्टर अलेक्झांडर ब्रूस म्हणून होते, सायकोलॉजिस्ट होते. त्यांनी हा प्रयोग केला की एका पार्कमध्ये उंदरांना मेटिंग पार्टनर जे म्हणतात, म्हणजे जोडीदार, खायला मुबलक अन्न, चीज वगैरे आणि खेळणी ठेवण्यात आले. स्वच्छ होतं ते आणि तिथे कोकेनचं पाणी ठेवण्यात आलं. तर त्या सगळ्या उंदरांनी कोकेनचं पाणी टेस्ट केलं पण त्यांना व्यसन लागलं नाही. आणि दुसरं त्यांनी एक रॅट पार्क तयार केला जिथे जोडीदार नव्हते आणि एकटं उंदरांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. तिथे खायला ठीकठाक होतं आणि जोडीदार नव्हते आणि खेळायला पण, म्हणजे वातावरण काही असं चांगलं नव्हतं. तिथे पण कोकेनचं पाणी ठेवण्यात आलं पण तिथल्या उंदरांना कोकेनच्या पाण्याचं व्यसन लागून ते मेले. म्हणजे एकटेपणा आणि या परदेशामध्ये अजूनही याच्यावर म्हणजे भरपूर संशोधन झालं आहे की जिथे जिथे एकटेपणा वाढतो, जिथे जिथे म्हणजे व्यक्तीला आजूबाजूला लोक असूनही ती कनेक्ट करू शकत नाही, आजूबाजूला लोकांशी शेअर केल्यानंतर तिचं ऐकल्या जात नाही आणि ह्याच्यातून ती व्यक्ती एकटी पडत जाते आणि मग व्यसनांचा ती आधार घेते आणि व्यसन तिला आणखी एकटं बनवतं. त्यामुळे व्यसन हा काही वाईट सवय नाही आहे. व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि त्याचा जे सोल्युशन आहे ते अर्थात तुमचं जे रिहॅबिलिटेशन म्हणतात किंवा व्यसनमुक्ती जे म्हणतात, पण लोकांशी जोडलं जाणं, चांगल्या पद्धतीने जोडलं जाणं. म्हणजे तुम्ही आपल्या आजूबाजूला 4-5च लोक आहेत किंवा 4-5 नाती आहेत, पण ती कुठल्याही वेळेला मला धावून येतील, माझ्या अप अँड डाऊन्समध्ये माझ्यासोबत राहतील, हा ज्याला विश्वास असेल ती व्यक्ती एकटी नसते. ती व्यक्ती म्हणजे आणि आता आणखी एक प्रकार आहे पर्सनॅलिटीचा किंवा व्यक्तिमत्वाचा. अनेक लोक मगाशी सांगितल्याप्रमाणे इंट्रोवर्ट असतात आणि किंवा त्यांना लहानपणापासून चाइल्डहुड त्यांचा जो पॅटर्न असतो त्याच्यामुळे नाती एस्टॅब्लिश करता येत नाही. आणि सध्या हे प्रमाण, म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे, माझा जेवढा डेटा आहे काउन्सिलिंगमधून किंवा लिखाणातून आलेला किंवा ट्रेनिंग्समधून आलेला, 30-31 पर्यंत आलेली जनता, 32 पर्यंत, त्यांना थोडेसे रिलेशनशिप मॅनेजमेंटचे स्किल्स नाही आहेत आणि ते त्यांच्या करिअरमध्ये आणि ते त्यांच्या नात्यांमध्ये, लग्नाच्या रोमॅन्टिक नात्यांमध्ये रिफ्लेक्ट होतोय. त्यांचा स्ट्रेस टॉलरन्स थोडासा कमी आहे. त्याला जेन झेड नाही म्हणता येणार ॲक्च्युली, पण एक 32-33 पर्यंत आलेली, माझ्या मते 35च्या खालची जी जनता आहे, नाही मिलेनियल हे 80-81 बॉर्न जे असतात ते आहेत, पण एक 32-33 पर्यंत आलेली जनता आहे तिच्यामध्ये, किंवा 35च्या खालची जनता आहे सध्याची, त्यात हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि जे 25च्या खालचे आहेत ते तर म्हणजे त्याचं काही आता सांगायलाच नको. तर मानसिक आरोग्याचा अर्थात सोशल मीडियाशी खूप संबंध आहे आणि गेल्या 10 वर्ष तोच प्रश्न होता की सोशल मीडिया हा किती मानसिक आरोग्यावरती परिणाम करतो. खूप. कारण माझं म्हणजे मी माझ्या आजूबाजूला ज्या मैत्रिणी आहेत किंवा माझं स्वतःचं सांगते की एखादी पोस्ट टाकताना पण, म्हणजे एखाद्या कोणाची तरी पोस्ट पाहिली तर आपल्याला वाटतं की अरे हिचं लाईफ किती हॅपनिंग आहे, किंवा मी पोस्ट टाकताना पण असं वाटतं की अरे मला कोणी जज नाही करणार. हे विचारांचं एक जाळं निर्माण झालंय सोशल मीडियामुळे. तर मानसिक आरोग्यावरती सोशल मीडिया किती परिणाम करतो आणि त्यातून बाहेर कसं आलं पाहिजे?
कारण परिणाम करतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण युथ सध्या त्यातून बाहेर कशी आली पाहिजे? मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे 35च्या खालची जी जनता आहे, ज्यांनी गेल्या 10-12 वर्षामध्ये फेसबुकवरती ॲक्च्युली त्यांचं तारुण्य गेलं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टिकटॉक. तर ह्याच्यामध्ये काय झालं आहे, ॲक्च्युअल ज्या रिलेशनशिप स्किल्स आहेत त्या त्यांच्या डेव्हलप नाही आहेत. त्यांना असं वाटतं, कसं होतं, आपण आता एखादी व्यक्ती जर प्रियंकाने मला 100 रुपये दिले तर किंवा प्रियंकासोबत मी काम करते आणि मी आणि प्रियंका सोशल मीडियावर कनेक्टेड नाही आहोत, तर मला प्रियंका खरी माहिती आहे कशी आहे, चांगल्या वाईट बाजू दोन्ही. पण जर आपण सोशल मीडियावर असतो, सोशल मीडियावर लोक जे टाकतात तो त्यांच्या आयुष्याचा 1% सुद्धा नसतो. आणि मला अशा कित्येक केसेस माहिती आहे, माझ्या सोबतच्या आहेत किंवा आजूबाजूला आहेत, काउन्सिलिंगला येणारे आहेत, बऱ्याच आहेत की जे सोशल मीडियावर त्यांचं अत्यंत चांगलं चित्र उभं करतात, खूप चांगलं, पण ते प्रत्यक्षामध्ये अत्यंत डिप्रेस आहेत आणि एकटे असतात आणि व्यसनी असतात. म्हणजे ते असं राहू शकत नाही नॉर्मल याच्यामध्ये. तर ऑक्सिटोसिन नावाचा जो एक बॉन्डिंग केमिकल आपल्याला आता आपण सगळे आता इथे शूट करतो आहोत, तो हा जो रिलीज होतो एकमेकांच्या सोबत राहून, देहबोली, आपली नजरानजर, आपला स्पर्श आणि आवाज प्रत्यक्ष, ह्याच्यातच आपली खरी जे सर्किट तयार होतं, सोशल सर्किट, ते आपलं नातं पुढे नेतं आणि ती नाती खरी पक्की असतात. सोशल मीडियावर आपण जेव्हा नाती तयार करतो त्यात फक्त चॅटिंग और लाईक और कमेंट्स, त्याच्यातून त्या व्यक्तीबद्दल काहीही कळत नाही. आणि म्हणजे सोशल मीडियावर खूप चांगली इमेज आहे आणि प्रत्यक्षात सगळा अंधार आहे. तर अंधार म्हणजे कोण राहील ना अंधारासोबत, लोकांना चांगलंच हवं असतं, प्रिटेंड करतात, तो सगळा देखावा असतो. आणि सोशल मीडियाने अक्षरशः आपली प्रत्यक्षातली नाती ही इतकी इम्पॅक्ट केली आहे की लोकांना, तुम्ही जर त्यांच्या पोस्टला लाईक आणि हे केलं नाही तर त्यांना राग येतो. प्रत्यक्ष तुम्ही बोला नाही बोला, पण त्यांना असं वाटतं की मला सोशल मीडियावर जी हाय मिळते, आणि अर्थात त्यांनी डोपामिन रिलीज होतं, जे सिगरेट, दारू आणि खाण्याने वगैरे सुद्धा होतं. तर डोपामिन हे आनंदाचं केमिकल आहे. आपल्याला लाईक्स आणि नोटिफिकेशन जे येतात त्याची रचना सोशल मीडियाची अशी आहे की आपण अडिक्ट होऊ त्याला अडिक्टिव्ह ॲप्स म्हणतात. सप्लिमेंट ॲप्स ज्या आपल्या झोमॅटो आहे, बँकेच्या ॲप्स असतात किंवा ओला वगैरेच्या ॲप्स असतात, या सप्लिमेंट ॲप्स आहेत. अडिक्टिव्ह ॲप्स म्हणजे तुमच्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इव्हन ट्विटरसुद्धा. तर ह्या सगळ्यातून तुम्हाला एक दिवसभर जे काही डोपामिनचा डोज मिळत असतो त्याच्याकरता खरंच आपला मेंदू तयार नाही आहे. दुसरा साईड इफेक्ट याचा असा होतो सोशल मीडियाचा की आपण इतकं वाचतो एका दिवसामध्ये, इतकं कंटेंट कन्झ्युम करतो सगळं इंटरनेट थ्रू, की जे आपले पूर्वज जे होते, समजा 50 वर्षापूर्वी, जे त्यांच्या अख्ख्या आयुष्यात म्हणजे 90चं आयुष्य असेल त्यांचं, तर 90 वर्षाचे जेवढे वाचत नसतील तेवढं आपण आता एका दिवसामध्ये कन्झ्युम करतोय. त्यांनी ब्रेन ॲट्रॉफी नावाचा प्रकार उदयास आला आहे. म्हणजे जो डिमेन्शिया किंवा अल्झायमरमध्ये ज्यात मेंदू तुमचा संकुचित होतो वयानुसार, त्या पेशी कमी होत जातात, मग होतो स्मृतिभ्रंश, म्हणजे आठवत नाही. तर आता स्मृतिभ्रंश हा खूप लहान वयामध्ये किंवा हा दिसायला लागला आहे, मग कालचं मला आठवत नाही, आज मी काय केलं आहे ते. आणि ह्याचा अर्थात कामावर परिणाम होतो, नात्यांवर परिणाम होतो, आजूबाजूच्या लोकांना, म्हणजे तुम्ही डिले होत जातात ना गोष्टी, डिलिव्हरी नाही होत कुठल्याही कामाची. म्हणजे तुम्ही क्लायंटला समजा प्रॉमिस केला की मी हे करतो, तर वेळ आणि त्यात सेल्फ रेग्युलेशनचा पार्ट खूप कमी होत जातो आणि देन यू बिकम स्लो, बेसिकली यू बिकम स्लो होत जाता. तर हे मेंदूची जी आपली अवस्था आहे ही टाळण्याकरता, म्हणजे मेंदू जर तुम्ही ठीक ठेवला तर तुमचं मानसिक आरोग्य ठीक राहील. अर्थात जर हा जो मघाशी म्हटल्याप्रमाणे आजार नसतील तर, नॉर्मल तुम्ही ॲव्हरेज पर्सन आहात आणि जर तुम्हाला मेंदू ठीक ठेवायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी नक्कीच पाळायला हव्या. आणि सोशल मीडियाचा कमीत कमी वापर हा त्याच्यातला एक आहे. नाती सोशल मीडियावर बनवू नका. कुठलंही डेटिंग असो, तुम्हाला कोणी व्यक्ती आवडो न आवडो, प्रोफेशनल असो, तुम्ही प्रत्यक्ष भेटा त्या लोकांना, त्यांच्याशी फोनवर बोला आणि नंतर किंवा इव्हन गुगल कॉलवर बोला, त्यांच्याशी काही वेळ इंटरॅक्ट करा आणि मगच नाता पुढे न्या. आता हे सोशल मीडियाचं झालं, पण मी असे बरेच लोक बघतेय की ज्यांचे सोशल मीडिया कमी वापरतात किंवा त्यांचं सोशल लाईफ पण खूप हॅपनिंग आहे. आता मी माझ्या आजूबाजूला बघते तर माझी आई, मावशी, आत्या या सगळ्या 40शी पार झालेल्या आहेत आणि त्यांना सोशल मीडियाचं इतकं आवड नाहीये किंवा इतकं
नाही त्या ऍडिक्ट आहेत. गुड. आणि त्यांचं सोशल लाईफ पण खूप असं छान आहे आहे. की हा. भेटतात मैत्रिणींना जाऊन, बरंच त्यांचे किटी पार्टीज वगैरे काही काही असतं, पण त्यांच्यामध्ये शारीरिक बदल खूप होतात. की हार्मोनल इम्बॅलन्स असो किंवा मेनोपॉज असो, या सगळ्या गोष्टींमुळे पटकन चिडचिड होणं, स्ट्रेस येणं, डिप्रेशन येणं, या सगळ्या बाबतीत त्यांचं खूप असं ऍक्टिव्ह आहेत त्या. म्हणजे त्यांना जरा काही बोललं की वाईट वाटतं किंवा जरा काही बोललं की दुःख होतं. तर 40शीतल्या बायकांना किंवा 40 45 म्हणू आपण, 40 to 45 या महिलांनी कसं आपल्या मेंटल हेल्थ वरती काम केलं पाहिजे किंवा मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? केवळ 40-45 नाही तर तुझ्यासारख्या ज्या 20-22-23 वाल्या ज्या मुली आहेत किंवा अगदी लहान वयापासूनच मुलींना शारीरिक व्यायाम, शारीरिक हालचाली यांची फार गरज असते. इनफॅक्ट म्हणजे मी बरेच वर्ष व्यायाम करते आता, म्हणजे मी प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग करते आणि मला आता 18 वर्ष झाली आहेत काम करून. मी IT मध्ये होते बरेच वर्ष, 14-15 वर्ष मी IT त काम केलं आहे. माझी PhD IT च्या मेंटल हेल्थवर आहे. तर मी इतकं सगळं सांभाळूनही आणि मी त्या काळामध्ये बरेच पर्सनल जे ट्रॉमाज आहे ते अनुभवले आहेत, मेंटल हेल्थचे इश्यूज अनुभवले आहेत. पण मला एक्झरसाइजनी नेहमी म्हणजे एक काय म्हणतात, एक स्टेबल मूड राहिला माझा, एक किंवा न्यूट्रल मूड म्हणता येईल. अर्थात मला त्रास जे बाकीचे झाले ते झालेच, पण PCOD PCOS लवकर मेनोपॉज येणं, कारण मेनोपॉजचं वय 55 पर्यंत आहे. ते आता लवकर जे येते 35 पण आहे, 30 पण आहे. अनेक जणी माझ्याकडे ज्या वेळेला येतात काउन्सिलिंगसाठी तेव्हा त्यांना 27-28 वर्ष, 21व्या वर्षी पण पाळी थांबते 2-3 महिन्याकरता. मग त्या गोळ्या घेतात आणि पाळी सुरू करतात. याच्या करताना लाईफस्टाईल चेंज फार महत्त्वाचा आहे. बैठं काम हे कमी करणं, म्हणजे जर तुमचं बैठं काम असेल तर मध्यामधून ब्रेक घ्या. व्यायाम हा कंपल्सरी करा. 150 मिनटं आठवड्याचा तुमचा व्यायाम हा असलाच पाहिजे. त्याच्यानंतर खाण्यावर तुम्ही खूप लक्ष ठेवा, काय खातायत. प्रोटीन्सचं प्रमाण आपल्याकडे फार कमी असतं, त्यामुळे B12 आणि ही ॲनेमियाचा त्रास लेडीजला फार असतो. त्याच्यामुळे ते हेल्थ चेकअप वगैरे सगळं रेग्युलरली करा आणि घरचं खा, बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खा. आणि अर्थात झोप चांगली घ्या, कारण झोपेवर तुमची प्रतिकारशक्ती, तुमची हार्मोनल सिस्टीम, ज्यात तुमचे पाळीचे जे त्रास असतात ते, त्याच्यानंतर तुमची बुद्धिमत्ता, जी फोकस आहे तुमचा रोजच्या याच्यातला, तुमचा आनंद, ह्या सगळ्या गोष्टी झोपेवर अवलंबून आहेत. त्यामुळे झोप ही सलग साधारणपणे 11 वाजता झोपायला जाणे आणि सकाळी एक 6 वाजता, 10ला गेलं तर उत्तम, 10 ते 6 झोप बेस्ट आहे. आणि मोबाईलचा वापर कमी करणे, प्रत्यक्षात चांगली नाती ठेवणे, कामाचा ताण तुमचा जो आहे तो नीट मॅनेज करणे, म्हणजे एक शिस्त जी म्हणतो आपण, थोडी शिस्त हवी आयुष्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्यात, लाईफस्टाईल चांगली ठेवली, तर हार्मोनल रिलेटेड प्रॉब्लेम्स हे कोणत्याही वयातील स्त्रीला, म्हणजे जिची नुकतीच पाळी सुरू झाली आहे, 13-14 वर्षाची मुलगी असो किंवा 45 वर्षाची स्त्री असो, त्यांना खूप फरक जाणवतो. आणि आता वर्क रिलेटेड, म्हणजे सगळ्यांचाच खरं तर सगळ्यांना महत्वाचा प्रश्न वाटेल हा, की काम करताना बराच स्ट्रेस येतो. बऱ्याचदा आवडीचं काम मिळतं की मला हे करायला खूप आवडतं, काम चांगलं आहे, काम करण्याचा तो उत्साही आहे, आणि रोज तुम्ही जसं सांगितलं की उठल्यानंतर काम करायची इच्छा निर्माण होते का, तर तीही होतीये, पण आजूबाजूचं वातावरण पूरक नाही, तर त्यामुळे बऱ्याचदा स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतो. तर त्यासाठी कसं करायचं, कारण ते वातावरण तर आपण बदलू शकत नाही. तर आपण स्वतःवरती काय असं काम केलं पाहिजे की मानसिक आरोग्य आपलं स्टेबल राहिलं पाहिजे आणि कामावर जास्त फोकस व्हायला पाहिजे? काम म्हणजे आयुष्य नाही. काम म्हणजे आयुष्य नाही. काम कितीही चांगलं आवडीचं असलं, याच्यावर माझं बरंच बोलून झालं या विषयावर, की काम कितीही आवडीचं असलं तरी ते तुमचं आयुष्य होऊ शकत नाही. आणि तुम्हाला 8 तासाच्या वर जे काही आयुष्य आहे, 8 तास काम, 8 तास झोप आणि 8 तास रिक्रिएशन, हा पॅटर्न आहे कामाचा स्टँडर्ड. तर 8 तासाच्या नंतरचं तुमचं जे आयुष्य ते जितकं चांगलं राहील तितकं तुम्हाला कामाचा ताण जाणवणार नाही. म्हणजे वर्किंग आवर्सच्या नंतरचं जे लाईफ आहे ते तुमचं किती चांगलं आहे, त्यात तुमची हेल्थ कशी आहे, तुमचे रिलेशनशिपचं आहे. कारण तुम्ही कदाचित लोकलाईट असाल, पण ज्या लोकलाईट नाही आहेत मुली, त्यांना म्हणजे हॉस्टेलला राहणाऱ्या आहेत, PG म्हणून राहणाऱ्या आहेत,
फ्लॅटवर राहणारे आहेत, तर त्यांना जास्ती ताण असतो, कारण आजूबाजूला सांभाळून घेणारे लोक नसतात, ओळखीची लोक नसतात, मग सगळं स्वतः मॅनेज करावं लागतं. तर अशा मुलींना मी म्हणेल की कृपया म्हणजे थोडं शिस्त आणा, थोडे मित्रमैत्रिणी जोडा जे तुम्हाला मदत करतील, आणि व्यसनांपासून दूर राहा. म्हणजे काही प्रकार आहेत, टेम्पटेशन म्हणतो आपण, तर त्याच्यापासून दूर राहा, कारण त्यांनी अल्टिमेटली तुम्हालाच त्रास होणार आहे. म्हणजे घरच्या लोकांचं काही नाही, पण तुम्हाला त्याचा म्हणजे जनरली त्रास होतो. त्यामुळे काम हे 8 तास हवं. कामाच्या व्यतिरिक्त तुम्हाला छंद हवे, मित्रमैत्रिणी हवे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला करिअर कोचिंगची गरज असेल तर जरूर घ्या, कारण बरेचसे लोक ते घेत नाहीत. पण करिअर कोचिंग हे प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे. मेंटॉर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे, की कसं करायचं पुढचं. आणि प्लॅनिंग करा, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षभराचं प्लॅनिंग करा. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला हा सांगायचं भाग असा की सध्या ना आत्मकेंद्रितपणा किंवा आत्ममुग्धता, त्याला नार्सिसिझम म्हणतात, हे खूप वाढलंय. हे सोशल मीडियामुळे लोकांना वाटतं मी फार शहाणा आहो किंवा शहाणी आहे आणि मला कोणाचं ऐकायचं नाहीये, आणि मला सोशल मीडियावर सगळं मिळतं किंवा इंटरनेटवर सगळं मिळतं. पण तसं नाही आहे. तसं असतं तर आपण सगळे शहाणे झालो असतो. पण तसं आपण नाही आहोत. आणि प्रॉब्लेम्स का वाढतात आहे? मग प्रॉब्लेम्स याच्याचमुळे वाढतात आहे की आपल्याला एक 1 on 1 कोणीतरी समजून घेणारं हवं असं प्रत्यक्षात आपल्याला जो सांगेल, आणि आपण त्याला प्रत्यक्षात ऐकून फॉलो करणं हे फार गरजेचं आहे. आणि वयानुसार जे काही बदल आहेत ते स्वीकारत पुढे जाणं, ॲडजस्टमेंट करणं हे फार आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक साक्षरता जी म्हणतात ती फार कामात येते. म्हणजे मी स्वतः कशी आहे किंवा कसा आहो, आणि माझे दुसऱ्यांसोबतचे नातेसंबंध कसे आहेत, या 2 गोष्टी आहेत. तर सेल्फ मॅनेजमेंट, स्वतःला हँडल करणे, स्वतःला ओळखणे, काय जमतं काय जमत नाही, कसं वागायचं, काय पचतं काय पचत नाही, आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे आजूबाजूच्या लोकांना कसं सांभाळायचं. ह्या 2 गोष्टी जमल्या की तुम्ही कुठलाही स्किल सेट ॲक्वायर करू शकता. म्हणजे जे काही तुमचं प्रोफेशनल जर्नलिझम आहे, तुम्हाला आता तुम्ही डिजिटलमध्ये काम करता, तर त्यात नवीन नवीन असतो. ज्यावेळेला 22-23 त्यावेळेला मूड, म्हणजे आपण मूडच्या आहारी जातो की नाही आता मला मूड नाही, मला काम नाही करायचं. असं नसतं. तुम्हाला त्यावेळेला जे डिलिव्हर द्यायचं आहे ते तुमचा मूड बाजूला ठेवूनच द्यावं लागतं, आणि नंतर मूडचं नंतर बघता येईल आपल्याला काय करायचं ते. पण ह्या इमोशन्स मॅनेज करणे, की अनकम्फर्टेबल इमोशन्स आहेत, पण त्या आपण म्हणजे सांभाळतच आपलं काम करायचं आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता हे वर्किंग लोकांचं झालं, किंवा आता आपण महिलांबाबत पण बोललो, ती 40 किंवा त्याच्या म्हणजे महिला आहेत ओव्हरऑल सगळ्या त्यांच्या. पण लहान मुलांच्या मेंटल हेल्थवरती कोणीच बोलत नाही. म्हणजे पालकांनाही तेवढी काही कल्पना नसते की आपल्या मुलाचं मेंटल हेल्थ आहे का व्यवस्थित, किंवा आणि त्यांनाही सांगता येत नाही की आई बाबा मला हा त्रास होतोय, किंवा मी डिप्रेशन, तर त्यांना शब्द इतका काही म्हणजे स्ट्रेस डिप्रेशन हा शब्द माहितीच नसतो. पण त्यांचं वागणं किंवा त्यांचं मेंटल हेल्थ बिघडली हे ओळखणं कसं, म्हणजे ते कसं ओळखायला पाहिजे, ते पालकांनी कसं ओळखायला पाहिजे? खरं पालक त्याच्यामधला महत्वाचा फॅक्टर आहे. इथे मी पहिली गोष्ट एकच सांगेल पालकांना, जे कोणी बघत आहेत, कृपया मुलांना मोबाईल देऊ नका. तुम्ही मोबाईल देऊन जर मुलांना जेवू घालता, मोबाईल घेऊन मुलांना गुंतवून ठेवता, तर तुम्ही मुलाला निव्वळ दारू पाजत आहात. तुमच्या म्हणजे दारूची बॉटल दिली असंच समजायचं. इतका परिणाम मोबाईलचा लहान मुलांच्या याच्यावर होतो. आणि सध्याचं पालक म्हणतात की आम्हाला आजूबाजूला मूल सांभाळायला कोणी नाही आहे. तर हा पूर्णपणे पालकांचा पण दोष नाही आहे, की ज्या काही म्हणजे एक मूल हे केवळ त्या पालकांचं नसतं, पण ते समाजाचं पण असतं असं म्हणतात. मग ती जर आपल्याकडे स्थिती नाही आहे, तर अनेक वेळा समुपदेशना म्हणजे चाइल्ड काउन्सिलर विशेष असतात, जे फक्त चाइल्ड डेव्हलपमेंट वर काम करतात, किंवा चाइल्ड सायकॅट्रिस्ट असतात. तर ह्याच्याकडे जर तुमच्या मुलामध्ये तुम्हाला काही बदल जाणवत असतील, किंवा चिडचिड असेल, किंवा झोपेचे काही इश्यूज असतील, किंवा बाकी काही वर्तणुकीच्या संबंधित समस्या असतील, तर हां, बऱ्याच गोष्टी असतात ज्या मी मोठ्यांमध्ये पण सांगितल्या. तर तशाच, किंवा अभ्यासातला मुख्य प्रकार असतो की एक लर्निंगचा जो फेज असतो ना, त्यात आपण फास्ट शिकतो पहिल्या 5 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटलचे काही इश्यूज असतील तर ते जरूर ताबडतोब चाइल्ड सायकोलॉजिस्टचा सल्ला घ्या. पण असं जाणवत नाही का की पालकांच्या अपेक्षा मुलांकडून खूप वाढल्यात, त्यामुळे पण मुलांच्या मेंटल हेल्थ वरती परिणाम होऊ शकतो? कारण पैकीच्या पैकीच मार्क हवे, पहिलाच नंबर हवा,
तिला सगळ्या स्पोर्ट्स मध्ये टाकायचंय, तिला डान्स पण यायला पाहिजे, तिला गाणं गायला पण यायला पाहिजे, तिला सगळंच यायला पाहिजे. ही जी अपेक्षा आहे ना, तर त्यावर लहान मुलांच्या मेंटल हेल्थ वरती किती परिणाम होतो किंवा त्यांचं कसं बॅलन्स जातो मेंटल हेल्थ. आपल्याकडे पॅरेंटिंग हा इतका म्हणजे काय म्हणता येईल अंडर रेटेड आहे ना आहे की लोकांना जे कळत नाही अजूनही पॅरेंटिंगचं कसं म्हणजे करायला पाहिजे. त्याचं आपल्याकडे काही असे गाईडलाईन्स पण नाही आहेत कुठे अवेलेबल. जे आधी करत होते आईवडील तेच पुढे नेतात. तर ह्याच्यावर मी तेच म्हणेल की पालकांनी थोडंसं वाचन करावं किंवा पालक होण्याच्या अगोदर थोडी तयारी करावी आणि मग या गोष्टींमध्ये लग्न होण्यापूर्वी जसं समुपदेशन करायला पाहिजे. रिलेशनशिपमध्ये असेल तरी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल कपल्स येतात विचारायला. पण अगदीच आडमुठेपणा ज्यांच्यामध्ये असतो ना, खूप टोकाचे भूमिका घेणारे लोक असतात किंवा आडमुठेपणा आहे किंवा पॅरेंटिंगमध्येच काही त्यांच्या इश्यूज आहेत आणि मग ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. डिअर जिंदगीमध्ये दाखवल्याप्रमाणे तो खूप आयडियल म्हणजे सिनेमा खूप छान दाखवला आहे, सायंटिफिकली दाखवला आहे त्याच्यामध्ये की जे तिचा चाइल्डहुड ट्रॉमा असतो तो तिच्या प्रेझेंट रिलेशनशिपला स्पॉईल करतो. हां, तर हे थोडं समजून घ्या. ॲटलिस्ट जे शिकले सवरलेले लोक आहेत त्यांनी तरी समजून घ्यावं. कारण आपण जे ग्रामीण भागातले आहेत त्यांना कितपत समजून सांगावं, कारण तो माझा प्रांत पण नाही. म्हणजे मी चाइल्ड सायकोलॉजीवर काम करत नाही, पण एक ह्युमन रिसोर्स प्रोफेशनल म्हणून मी बघते की जे मूल आहे ते सगळं फक्त त्यांचं मूल नाही आहे, ते एक नागरिक पण आहे. ते कोणाच तरी म्हणजे नवरा होणार आहे, तो कोणाच तरी भाऊ राहील, कोणाचं तरी मित्रमैत्रिणी राहील. आणि आता सध्या आपल्या आजूबाजूला जे विचित्र प्रकार वाढले आहेत, इनफॅक्ट मी म्हणेल विकृत प्रकार वाढले आहेत. मला खरंच गंमत वाटते यांचे आईवडील कसे असतील. विकृत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर्नलिझममध्ये आहात आणि ज्या पद्धतीच्या बातम्या ज्या रोज ऐकायला मिळतात त्या इतक्या विचित्र असतात. म्हणजे मला तो PTSD जो मी बोलेल त्याच्यावर PTSD होतो. म्हणजे तुम्ही वारंवार अशा ट्रॉमॅटिक बातम्या वाचत राहाल तर अर्थात तुम्हाला होणार की जग इतकी भयंकर जागा आहे आणि आपण सुरक्षित नाही आहोत. मग त्या भीतीत आपण जगायला लागतो आणि मग आपल्याला अर्थात मेंटल हेल्थवर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी प्लीज म्हणजे पालकत्व हे फार महत्त्वाचं आहे सगळ्या याच्यामध्ये, कारण त्याच्यामुळे समाज घडतो. नाही तर होऊच देऊ नका मुलं. मी खूप एक्स्ट्रीम म्हणते, पण थोडा विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टींच्या, कारण त्या मुलाचं आयुष्य मुलीचं आयुष्य हे होतं आणि ते मुलींचं असं असतं की ते पॅरेंट्सचं अप्रुव्हल फार आवश्यक असतं. त्यांना अल्टिमेट अप्रुव्हल असतं पॅरेंट्सचं. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक म्हणजे विचार करून या गोष्टी करायला हव्या पॅरेंट्सनी. डॉक्टर, खरं तर बऱ्याच जणांना मेंटल हेल्थ यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. हे कोरोनाच्या काळाचं आहे, कारण एकतर लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं, एकटेपणा बऱ्याच जणांना जाणवत होता, डिप्रेशन येत होतं, काम करत नाहीयेत, घरी येत, त्यामुळे चिडचिड होणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींना खूप, आणि एकतर बाहेर वातावरण पण तसं होतं की रोज बातम्या येत होत्या, घाबरत होत्या. तर कोरोना काळानंतर म्हणजे कोरोना काळातच बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की मेंटल हेल्थचे इश्यूज वाढायला लागले. त्याबद्दल काय? आणि बऱ्याच जणांनी आपल्या लोकांना पण गमावलं, तर त्यामुळे दुःख आणि डिप्रेशन, स्ट्रेस सगळं एकदम आलं. तर त्याबद्दल काय सांगणार? हा प्रश्न म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, कारण कोरोनाच्या मध्ये मेंटल हेल्थचे जे इश्यूज आपले सुरू झाले, म्हणजे जे चिंता, ताण, झोपेचे प्रकार, झोपेचा त्रास, मोबाईलचं अडिक्शन आणि व्यसनं अर्थात त्याच्यात वेगवेगळे, तर ती कोरोना संपल्यानंतर जर तुम्ही गेल्या 1-2 वर्षात बघाल तर हिंसेची एक सुनामी आली आहे. म्हणजे हिंसेची किंवा राग आणि रोड रेज ज्याला म्हणतात तुम्ही, अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स मध्यंतरी ते ठाण्यामध्ये एक केस झाली की त्याने आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांनाच गाडीने चिरडून मारलं, ही एक केस झाली. अशा असंख्य गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला घडून राहिल्या आहेत. तर हे नक्की काय आहे? अर्थात कोरोनाच्या अगोदर हे होतं नाही का, तर काही प्रमाणात होतं, विकृती होती असं आपण म्हणू शकत नाही. पण कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, कोरोना हा एक ट्रॉमा होता आणि ज्याच्यावर आपल्याकडे भारतात माहिती विशेष करून आणि उपचार पण अवेलेबल नाही. कोरोना हा मास ट्रॉमा होता. आता ट्रॉमा म्हणजे काय, तर मानसिक आघात म्हणजे अशी कुठलीही घटना जिच्यामध्ये आपल्याला मेंदूची म्हणजे आपल्याला भीती वाटते. म्हणजे उदाहरणार्थ समजा तू गाडी चालवते आता, तर गाडी चालवताना तू चांगली सराईत आहे गाडीमध्ये, पण तुझा कुठेतरी एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला
आणि ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर तुला समजा त्याच्यामध्ये लागलं पायाला चांगलं, आणि यानंतर काय होईल की तुला भीती बसेल. आणि म्हणजे दोन प्रकार होऊ शकतात. एक तर तू कसं घेते त्याला, कदाचित तू त्या भीतीतून लगेच बाहेर निघेल, किंवा त्या भीतीत तू राहशील आणि तू गाडी चालवणं बंद करशील, असं होऊ शकतं. आणि किंवा कोणाच्या गाडीवर बसणं बंद करशील, किंवा त्या जागेवर जाणार नाहीस. तर ही जी भीती आहे किंवा ही जी सायकल आहे आता मी जी सांगितली, याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेशी संबंधित स्मृती परत परत येणे आणि त्याच्यातून भीती उत्पन्न होणे, असं वाटतं ती घटना खरंच घडते आहे का, तर त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतात. आणि कुठलंही एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आपल्याला, एखादा समजा जसं मी ॲक्सिडेंटचं उदाहरण दिलं, किंवा एखाद्या आरोग्याची समस्या, जसं लोकांना कोरोना होऊन गेला, किंवा कोरोनामध्ये लोकांनी अचानकपणे काहीही नसताना जवळचे आप्तस्वकीय गमावले. माझे वडील पण कोरोनामध्ये अचानक गेले पहिल्या लाटेमध्ये. तर हे आणि अशा, किंवा जॉब लॉस म्हणजे अचानक नोकरी जाणे, तर हा एक मानसिक आघात आहे. आणि याच्यानंतर अनेक जण सावरू शकत नाही, ते त्याच चक्रात अडकलेले असतात, भीतीच्या चक्रात अडकलेले असतात. त्यांना वाटतं ती घटना परत परत होईल. म्हणजे समजा एखाद्याचं ब्रेकअप झाला समजा, असं म्हणू शकतो आपण की, आणि खूप विचित्र पद्धतीने झाला, तर त्या व्यक्तीला परत रिलेशनशिपमध्ये जायला कदाचित भीती वाटेल की ती परत होईल का, मग त्याला अँझायटी निर्माण होईल, चिंता ज्याला म्हणतो, आणि तो चुका करेल किंवा म्हणेल की मला नकोच बाबा रिलेशनशिप, मी एकटाच राहतो. पण किंवा आता जसं मी मृत्यूचं उदाहरण दिलं, तर जेव्हा एखादी व्यक्ती जवळची जाते, आपल्या कुटुंबातली असो किंवा मित्रमैत्रिणींमधली असो किंवा ऑफिसमधले सहकारी, तर ती व्यक्ती ग्रीफ म्हणजे शोक ही भावना अनुभवते. आपल्याकडे जे सूतक म्हणतात ना, 15 दिवस करतात, पण ही ग्रीफ ही अशी भावना आहे की व्यक्ती जितकी जवळची, नातं जितकं जवळचं, ती भावना तुमच्यासोबत कित्येक वर्ष पण राहू शकते. अर्थात त्याची जी तीव्रता आहे ती काळानुसार कमी होत जाते, पण कमीत कमी 3 वर्ष तरी लागतात ग्रीफ या भावनेतून निघायला. ग्रीफ ही भावना शरीरावर आणि मनावर खूप वाईट पद्धतीने आघात करते. म्हणजे एखाद्या आईचा मुलगा गेला, किंवा एखाद्या मुलीचे म्हणजे वडील गेले, किंवा एखाद्या स्त्रीचा नवरा गेला, किंवा मी तर एक ऐकलं आता कालची घटना आहे की ते वडील आणि त्यांचे 2 कमावती मुलं हे गेले, ते आता घरात फक्त स्त्रियाच आहेत. आणि कोरोनाच्या काळामध्ये असं बरंच प्रकार घडले आहे विचित्र, की त्यात कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. तर हा जो ट्रॉमा आता जो आपण जे हिंसा किंवा राग किंवा आत्महत्या वाढल्या, डिप्रेशन वाढलंय, चिंता वाढली, म्हणजे एकंदरीत लोक अनस्टेबल झाले आहेत. म्हणजे असंबंध किंवा त्यांना स्वतः कसं वागतो आहे हे कळत नाही आहे. तर हे सगळे ट्रॉमाचे प्रकार आहेत किंवा ट्रॉमाचा परिणाम आहे, आघाताचा परिणाम. आता याच्यावर जी उपचार पद्धती आहे ती गोळ्या आणि ज्याला आपण काउन्सिलिंग ही पूर्णपणे नाही. माझं नवीन पुस्तक आहे मानसिक आघात समजून घेताना, त्याच्यावर मी यावर सविस्तर लिहिलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये असं काही अनुभवलं असेल आणि त्याच्यानंतर म्हणजे एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा जॉब लॉस किंवा तुमची निराशा किंवा चिंता वाढली असेल किंवा व्यसनं वाढली असतील, तर कृपया समुपदेशनाकडे जा. म्हणजे समुपदेशन घ्या, तुम्ही बोलणं फार महत्त्वाचं आहे. सध्या असं झालंय की हा प्रॉब्लेम माझा आहे, मला दुसऱ्याला त्रास होईल म्हणून काय बोलायचं. आणि आपणही कोरोनासारखी एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती, महामारी ज्याला म्हणतात, जगात जागतिक महामारी होती, ती होऊन गेल्यानंतरही आपण भारतात विशेष करून एकमेकांना जो एक आधार द्यायला हवा, मानसिक आधार असो की नुसतं व्यक्तीसोबत बसून राहणं किंवा एक हाय हॅलो करणं, रोजच्या रोज त्या व्यक्तीशी बोलणं, हे सुद्धा खूप होतं आधार द्यायला, पण ते पण होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे प्रॉब्लेम्स आणखी वाढले आहेत. वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना घरी एकटं राहायची सवय लागली आहे आणि मग ते आता त्या कम्फर्ट झोनमध्ये गेले आहेत की मला आता कोणीही नको आहे सोबत. आणि त्याच्यामुळे अर्थात इंटरनेटचा वापर पण वाढला आहे, त्यांनी आपल्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाले आहे. तर हे एकंदरीत कोरोनानंतरचं मानसिक आरोग्य हा खूप स्वतंत्र विषय आहे आणि कृपया लोकांनी तो आघात आणि त्याच्यातून होणारे परिणाम याच्यावर वाचावे, समजून घ्यावं आणि सगळ्यात प्रथम समुपदेशनाकडे जाऊन समुपदेशन घ्यावं. त्याच्यासोबत तुमचा व्यायाम, रोजचा व्यायाम, रोजची झोप, स्क्रीनचा वापर लिमिटेड ठेवावा. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल, म्हणजे चुकीचे विचार येत असतील, आणि विशेष करून स्त्रियांना असं झालं की जास्ती त्रास होतो, कारण स्त्रियांमध्ये हार्मोन्सची सायकल फार वेगळी असते पुरुषांच्या तुलनेत. त्यामुळे स्त्रियांनी कृपया करून यावर लवकरात लवकर उपचार करावा, जेणेकरून त्यांना आणि इतरांना पण त्रास होणार नाही.
डॉक्टर तुम्ही वेळ काढून आमच्यासोबत एवढ्या मोठ्या विषय म्हणजे मेंटल हेल्थ हा खरं तर खूप मोठा विषय आहे, पण तरी पण जे माझे प्रश्न होते त्यांची उत्तरं मला मिळाली आणि आपल्या प्रेक्षकांना देखील बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, इतका वेळ काढून आमच्यासाठी इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.